आईस्क्रीम खायला गेलो आणि एवढी मोठी फजिती होईल असं कधी वाटलंच नव्हतं. झालं काय ते मी पुढे सांगते. तर आज संडे होता आणि एकादशी होती, त्यामुळे व्हेजच काहीतरी करायचं होतं आणि स्वरूपची डिमांड होती, मला नूडल्स कर आणि मी माझ्या फ्रेंड्सला देखील बोलवणार. तर हे बघा, मग थोडं जास्त प्रमाणात बनवलं होतं की म्हटलं मुलांना देखील होईल. आणि जसं मी नूडल्स करायला घेतले तसं स्वरूप आहे ना किचनमध्येच असतो की मम्मा कधी होईल कधी होईल, म्हणजे जो त्याचा आवडीचा पदार्थ आहे ना तो प्रत्येक वेळेस असं मध्ये मध्ये करणार, मम्मा मला थोडंसं हे टेस्ट करू देणार. हे बघा, नूडल्स मी आता शिजून घेतले होते आणि त्याची कुकिंग प्रोसेस स्टॉप होण्यासाठी पाण्याने वॉश करून घेतले, म्हणजे काय होतं जास्त ओव्हर कुक होत नाही. आणि त्यानंतर कोबी, शिमला मिर्च आणि कांदा मी तेलामध्ये फ्राय करून घेतला होता. तर इथे कढईमध्ये 2 चमचे तेल टाकले आणि 2 असे उभे कट केलेले कांदे हाय फ्लेमवरती परतून घ्यायचे. त्यानंतर शिमला मिर्च आणि कोबी, आणि तुमच्याकडे गाजर असेल तर तुम्ही गाजर देखील टाका. माझ्याकडे आज अवेलेबल नव्हतं त्यामुळे ते टाकलं नाही आहे. आणि मुलांसाठी अगदी मी आहे कुठलाही फूड कलर किंवा कुठलेही हायजीन असे पदार्थ टाकले नाही, अगदी साधे सिंपल मसाले टाकले होते. तर इथे बघा, मीठ टाकलं होतं आणि त्यानंतर शेजवान चटणी, फ्राईड राईस मसाला आणि थोडीशी मिरची पावडर आणि हळद टाकली होती. तर ह्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी ॲड केल्या जातात, पण लहान मुलांना द्यायचं त्यामुळे मी ते ॲड केले नाही आहे. तर थोडीशी ब्लॅक पेपर पावडर टाकली, जेणेकरून आहे ना त्याची टेस्ट छान लागते. आणि ते मुलांना बोलवलं होतं. तर मस्तपैकी मुलांसाठी आहे ना छान असं कमी तिखट असं मस्त नूडल्स रेडी झाले होते आणि मुलांनी खूप छान एन्जॉय केले. तर हे बघा, स्वरूप आहे ना प्रत्येक फ्रेंडचं जसं झालं होतं त्याला सांगत होता, चल मी सिंकमध्ये ताट नेऊन ठेवतो, मी तुला दाखवतो हँडवॉश कुठे करायचं आहे. म्हणजे अतिथी देवो भव हे लहान मुलांना शिकवायला काही लागत नाही आहे. आपले फ्रेंड जरी आले असतील ना तरी तो प्रत्येक फ्रेंडची काळजी घेत होता. आणि जेवल्यानंतर हे बघा, आम्ही खाली वॉकिंगला गेलो आणि म्हटलं आज आईस्क्रीम खायला जावं. तर इथे मला अमेरिकन ड्रायफ्रूट आईस्क्रीम खाण्याची खूप इच्छा झाली होती आणि घरापासून थोडंसं लांब होतं, मग आम्ही बाईकवरती गेलो आणि बघा आईस्क्रीम वगैरे खाल्लं. आणि नंतर काय झालं, फोनपे करायचं होतं, पण अचानक आहोंचा मोबाईल बंद पडला. तर मी माझ्या फ्रेंडला कॉल केला, तर ती पण त्याच साईडला गेली होती. ती बोलली थांब मी आत्ता येते आणि पे करते. म्हणजे बघा एवढी मोठी फजिती झाली, म्हटलं आता काही खरं नाही, पण फ्रेंडमुळे वाचली. तर असा होता आजचा दिवस.